नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहोत मोखेड या गावामध्ये आलेलो आहोत आणि हे पूर्ण असं क्षेत्र आहे. आपल्याला हे क्षेत्रामध्ये जवळपास 7 ते 8 एकर क्षेत्र आहे. त्याच्याही पेक्षा जास्त क्षेत्र आहे, पण ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला बोरचा पॉइंट पाहायचा आहे. आता ह्या ठिकाणाहून आपल्याला बोरचा पॉइंट पाहायचा आहे. इथून पुढे आता हे असं क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये जवळपास 4 ते 5 बोर त्यांचे झालेले आहेत आणि आज रोजी ते चालत नाहीत. त्याच्यामुळे आपण बोरचा पॉइंट देण्यासाठी आलेलो आहोत. जस्ट आलेलो आहोत. आता आपण बघणार आहोत हे GR आणि हे नारळ, अशा 2 प्रकारच्या मेथडनं आज बघायचे. तिसरी मेथड आपल्याला यूज करायचीच नाही. नारळ आणि मशीन याच्या साह्यानंच पाणी बघायचं आहे. तर आता बघूत आता कुठल्या भागात पॉइंट निघतं काय निघतं ते आपण चेक करायला चालू करूत. ओके. इथलं ती सक्सेस आहे. लोकांनी खाण्यापासला सक्सेस झाला. दुष्काळात घेतला 400 घेतला होता बरं का. खाली काही बुजला का काही? बुजला ते फुफुटा मोकळच लागलं होतं नुसतं खाली पोकळ. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहोत बीड जिल्हा, तालुका धारोर आणि मोखेड या का कुठलं म्हणजे नाव काय म्हणले? अच्छा. तर आपण मोखेड मध्ये आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी बोरचा पॉइंट दिलेला आहे. बोरचा पॉइंट निघालेला आहे आणि असं पूर्ण क्षेत्र आहे, जेणेकरून इथं विहीर आणि बोर नंबर 1 सक्सेस होईल असा एरिया आहे. एकदम डोंगर भाग आहे, पण एरिया चांगला आहे. या ठिकाणी आपण बोरचा पॉइंट दिलेला आहे आणि ह्याच्या बाजूलाच आपल्याला विहिरीचा पण पॉइंट सक्सेस होणार आहे. तर ह्या ठिकाणी टप्पे आहेत बोरचे. सुरुवातीला 50 फूट, 100 फूट, 50 ते 100 त्याच्यामध्ये बोल्डर आणि लूज रान. त्याच्यानंतर 150, 200, 250, 300, 350 ते 300 याच्या दरम्यान लूज रान आहे. लूज रानामध्ये पण पाणी आहे, पण शक्यता थोडं चान्स बोर ढासळण्याचे आहे किंवा कच्चे रानाचे आहे. पण खाली जरी गेलं तरी चालतंय. 500 फुटापर्यंत बोरची रेंज आहे. पाणी मात्र चांगलं आहे. इथं बोर जरी फेल म्हणून सोडून दिला तरी कमीत कमी 2 इंच पाणी लागतं. लक लागली तरी इथं गाडी चालणार नाही असं पाणी लागण्याचे चान्सेस आहेत. बघूत आता 4 दिवसात रिझल्ट येईल, आपण शेअर करूत. ह्या ठिकाणी बोर होणाऱ्या आहे. रिझल्ट आल्याच्या नंतर आपण शेअर करूत. ओके, चला.